नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या आनंदी वास्तू या चॅनेलमध्ये. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्त्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींना शुभफळ प्रदान करतो, तर इतरांना विनाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडत असतो. शनी सध्या त्यांच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीमध्ये उपस्थित असून 28 मार्च 2025 पर्यंत शनी याच राशीत असेल. त्यानंतर शनी मीन राशीत प्रवेश करेल. दरम्यान तोपर्यंत 117 दिवसांचा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायक असेल. 117 दिवस 3 राशीधारकांसाठी खास आहे. सिंह राशी. कुंभ राशीत विराजमान असलेला शनी सिंह राशीच्या व्यक्तीसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला तुमच्या आई वडिलांची खूप साथ मिळेल. आर्थिक स्थैर्य सुधारेल. 117 दिवसांच्या या काळात तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मात्र प्रेम संबंधामध्ये गैरसमज होतील, ते दूर करण्याचा प्रयत्न करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लागेल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा उत्तम काळ आहे. मेष. कुंभ राशीतील शनी मेष राशीच्या व्यक्तींसाठी पुढील 117 दिवस शुभ परिणाम घडून आणेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेम संबंध सुखमय होईल. तूळ. शनीची कुंभ राशीतील उपस्थिती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल. हा 117 दिवसांचा काळ तूळ राशीधारकांसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबतच दूरचे प्रवास घडतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.